मार्शल कामगार युनियनच्या लढ्याला अखेर यश आलंय। कंपनीने काढून टाकलेल्या सर्व कामगारांना पुन्हा एकदा कामावर घेतल्याने युनियनने जल्लोष साजरा केलाय। मागील काही महिन्यांपासून अंबड MIDCत असलेल्या अल्प इंजिनिअरिंग कंपनी व त्या कंपनीत काम करणाऱ्या कामगारांमध्ये त्यांच्या विविध मागण्यांसाठी कंपनी मॅनेजमेंट यांच्यात वाद सुरू होता। कंपनी मॅनेजमेंटने कामगारांच्या मागण्या मान्य न करता 150 कामगारांना कामावरून काढून टाकलं व त्यांना सांगण्यात आलं की यापुढे तुम्हाला कामावर घेतलं जाणार नाही। यावेळी कामगारांनी मार्शल कामगार युनियनच्या माध्यमातून कंपनी मॅनेजमेंट विरोधात लढा सुरू केला। अल्प इंजिनिअरिंग C11, H25, E16, 61, 62 या कंपनीच्या तीनही प्लांटला मार्शल युनियन लावण्यात आली। मार्शल युनियनचे अध्यक्ष प्रशांत खरात यांनी कंपनी मॅनेजमेंटशी चर्चा करून कामगारांच्या असलेल्या मागण्या मान्य करून घेतल्या। त्या मागण्यांमध्ये कामगारांना जो ब्रेक देण्यात आला तो मागे घ्यावा, कामगारांचे PF, ESIC वेळेवर भरले जावे, कामगारांचे दरवर्षी पगार वाढविण्यात यावे, नियमाप्रमाणे दरवर्षी युनियनमधील काही कामगार परमनंट करण्यात यावे, कायद्याप्रमाणे दिवाळी बोनस देण्यात यावे, कायद्याने ठरवून दिलेल्या सर्व नियम अटींचं पालन करून कामगारांच्या हिताचे निर्णय घेतले जातील, अशा विविध कामगारांच्या मागण्या कंपनी मॅनेजमेंटच्या वतीनं मान्य करण्यात आल्या। या निमित्ताने युनियनच्या 280 कामगारांनी बौद्धलेणी व गरवारे या ठिकाणी गुलाल उधळून फटाक्यांची आतिषबाजी व ढोल ताशांचा गजर करत एकच जल्लोष केलाय। हा विजय मार्शल कामगार युनियनच्या सर्व कामगार एकजुटीचा मोठा विजय आहे, असं युनियनचे अध्यक्ष प्रशांत खरात यांनी यावेळी सांगितलंय। नमस्कार, मी प्रशांत खरात, मार्शल कामगार युनियन संस्थापक अध्यक्ष। अल्प इंजिनिअरिंग E25, H25, E60 आणि C11 ह्या तिन्ही कंपन्यांमध्ये आमचे मार्शल कामगारची युनियन होती। तरी कंपनी मॅनेजमेंटने आम्ही युनियन लावल्या कारणाने कामगारांना कामावरून कमी करण्याचं काम केलेलं होतं आणि युनियन लावण्याचा त्यांचा राग त्यांच्या मनात असल्यामुळे आमच्या बऱ्याचशा कामगारांचे पेमेंटही थांबले होते। सुमारे 1 महिन्यापासून हा आमचा युनियनचा लढा चालू आहे आणि आज मॅनेजमेंटची आणि आमच्या युनियनची मीटिंग होऊन आमच्या बऱ्याचशा मागण्या कंपनी मॅनेजमेंटने मान्य केलेल्या आहेत। त्यामुळे आणि जेवढे आमचे कामावरून कमी केलेले लोक होते सर्वांना कामावर घेण्यात आलेलं आहे आणि हळूहळू सर्व मागण्या पूर्ण केल्या जातील असं आश्वासन आम्हाला दिलेलं आहे। आणि आमचे सर्व कामगार कामावरून घेऊन ब्रेक कायमचा कॅन्सल केल्यामुळे आम्ही सर्व कामगारांच्या वतीने जल्लोष साजरा केलेला आहे आणि हा आमच्या कामगार एकजुटीचा विजय आहे। सर्व कामगारांना अभिनंदन आणि यांच्या एकाच्या लढीला आज यश मिळालेलं आहे। धन्यवाद। असंच काम एकजुटी राहील आणि आमची युनियन सक्सेस राहील अशी अपेक्षा करतो। धन्यवाद। जय भीम। नमस्कार, मी समाधान सकाळे, अल्प H25मध्ये काम करतो। आमचे मार्शल कामगार युनियन या संस्थेचे गेल्या 1-1.5 महिन्यापासून युनियनची जी स्थापना झालेली होती ती अल्प इंजिनिअरिंगच्या H25, C11 आणि E60, 61, 62 अशा 3 प्लॅन्टला ती स्थापना झालेली आहे। तर आमच्या कामगारांवर जो अन्याय होत होता, कोणाचे PF SI भरत नव्हते, कोणाचे पेमेंट पडत नव्हते, काहींना ब्रेक भेटत होते, अशा बहुतेक अडचणी होत्या। त्या अडचणींना आम्हाला सामोरं जायला लागायचं। तर ह्या युनियनच्या मार्फत आम्ही या कंपनीला हे निवेदन दिलं आणि ते मान्य करायला लावलं। आमचे प्रशांत भाऊ खरात अध्यक्ष यांनी आमच्यासाठी जे कष्ट घेतले त्या कष्टांना आज यश मिळालेलं आहे। तरी त्या कष्टांमध्ये कुठंतरी आम्हाला पूर्णपणे 99% यश पूर्णपणे मिळालेलं आहे। आता जे काय यश मिळालं, यश काय मिळालं आम्हाला, आमच्या ज्या मागण्या होत्या, काय मागणी का आमच्या मागण्या तर भरपूर होत्या, का सर्वांना ब्रेक कॅन्सल व्हावा, परमनंट करावा, पेमेंट वाढ, अशा बहुतेक मागण्या होत्या। तर कंपनीने आमच्या काय मागण्या पूर्ण केलेल्या अशा आहे की आमच्यावाल्या सगळ्यांचा ब्रेक तर आता कॅन्सल झालाच आहे। बाकीच्या परमनंट लेटरच्या मागण्या आहे, काही पेमेंटवाढीच्या संदर्भात बाकीच्या सर्व काही मागण्या आहे, तर त्या पण मान्य करण्याचे आश्वासन मॅनेजमेंट दिलेले आहे। अशी मीटिंग झालेली आहे भाऊंची। तर त्या मीटिंगमध्ये भाऊंचं जे बोलणं झाले तर ते म्हणे तुम्ही जी आमची प्रथम मागणी की आम्हाला जो ब्रेक भेटायचा तो ब्रेक कॅन्सल व्हावा, आम्हाला जी मॅनेजमेंटमध्ये जो त्रास होता तो त्रास कमी होईल, अशा आश्वासनं दिले। आणि परमनंट लेटर वगैरे येते 1-1.5 महिन्यामध्ये का 2 महिन्यामध्ये ते परत करणारच आहे, ॲग्रीमेंट होईल, त्यानुसार मग पुढची प्रोसेस पूर्ण करतील। यावेळी उपस्थित मार्शल कामगार युनियनचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत खरात, कामगार मंगेश पालवे, सुजय तिवर,
अनिल गौतम, नरेंद्र गावित, निलेश चव्हाण, सुनील आहिरे, राहुल कोळी, दीपक खारे, रामा अंभोरे असे शेकडो कामगारांनी उपस्थित राहून हा जल्लोष साजरा केलाय. स्टार 24 फास्ट न्यूजसाठी गौरव पाटील, नाशिक.